थांबा थांबा, वरती जाऊ नका, आधी हा व्हिडिओ बघा. फेलोशिप करून काय करणार आहे? नाही पीएचडी घेतील ना सर. काय पीएचडी करून काय दिवा काय लावणार आहे? असं कसं म्हणता येईल दादा? पीएचडी करून काय दिवे लावणार का? हो, आता पीएचडी करूनच काय, तर शिकून तरी कुठे काय दिवे लावू शकलो आम्ही? शिकलो तरी, ग्रॅज्युएशन झालं, कम्प्लीट झालं तरी आज बेरोजगारच आहे. मीच काय, कित्येक लोक बेरोजगार आहेत. शिकून काहीच फायदा झाला नाही, म्हणून शिकायचं तरी कशाला? बरोबर ना? कारण जर शिकलो तर सगळ्यात चांगल्या वाईट गोष्टी कळतील आम्हाला. मुलं शिकू नये, गरिबांची, खास करून गरिबाची मुलं शिकू नये म्हणून तुम्ही सरळ सरळ मराठी शाळा बंद केल्या, मराठी शाळा बंद पाडल्या. झेडपीच्या म्हणा किंवा BMCच्या म्हणा किंवा मुंबई सरकारी शाळा जर चालू राहिल्या तर गरिबाची पोरं शिकतील, आणि ते जर शिकली तर तुमची हक्काची वोट बँक जाईल. म्हणून गरिबांनी शिकू नये, हा तुमचं सरळ सरळ तुमचं मत आहे. बरोबर ना? म्हणून तर किती मराठी शाळा बंद केल्या, आणि त्या चालू ठेवून पण शिकून पण त्यांना रोजगार नाही. म्हणून तुम्ही ते सरळ सांगता की आम्हाला की पीएचडी करून काय दिवे लावणार का? बरोबर, तुमची मुलं प्रदेशात जाऊन शिकतील, आमचं काय? आम्ही कुठे दिवे लावणार आहे? आमचा काय संबंध दिवे लावायचे? दिवे तर फक्त तुम्ही लावणार. 5-5 वर्ष येऊन, 15-15 वर्ष येऊन राज्य करणार, तुम्ही दिवे लावणार, मोठे मोठे मान सन्मान घेणार. आम्ही गरीब आहोत, गरीब राहून गरीबच मरणार. मित्र हो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक वाक्य सुचवलं होतं की जो माणूस इतिहास विसरतो तो कधीच इतिहास घडवू शकत नाही. मित्रांनो, इतिहासामध्ये ज्या लोकांना शिक्षण मिळालं नाही त्यांच्या पाठीला झाडू आलं, ज्या लोकांना शिक्षण घेता आलं नाही त्यांच्या गळ्यामध्ये मडकं आलं, आणि त्याच्यामुळेच कित्येक वर्ष बहुजनांवरती हे लोक राज्य करत राहिले अशिक्षित असल्यामुळे. आजही तीच परिस्थिती आपल्या सर्वांवर उभा राहते. प्रत्येक लोकांना अशिक्षित करण्याच्या मागे सगळे लोक लागलेले आहेत, आणि तेच होते. त्याच्यामुळे कित्येक मराठी शाळा बंद पाडल्या, कित्येक मराठी शाळा म्हणजे कित्येक शाळा बंद पाडल्या, आणि सगळा कल इंग्रजी शाळांकडे गेला. कारण पालक आहेत, त्यांचं मत आहे की इंग्रजीला प्राधान्य दिलं पाहिजे, म्हणून मराठी शाळेकडे कोणी जात नाही. अरे पण मराठी शाळेमध्ये जर इंग्रजी शिकवली व्यवस्थित तर काही लोक दुसऱ्या शाळेत जातील, आणि दुसऱ्या शाळेत जायचं म्हणलं गरिबाची मुलं जाऊ शकत नाही, कारण इंग्रजी शाळेची जी फीज आहे ती आभाळाला टेकलेली आहे. म्हणजे इथंही गरीबच मरतोय, तिकडे पण गरीबच मरतोय. मग करायचं काय? जर तुम्ही शिकलात तर तुम्ही विद्रोही होणार, तुम्ही यांना प्रश्न विचारणार. तुम्ही शिकू नये म्हणून हा सगळा डाव आहे. म्हणून म्हणतात की पीएचडी करून काय दिवे लावणार आहेत का? तर हो, शिका, याच्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. नाहीतर बहुजनाचं प्रत्येक मूल हे रस्त्यावरती भिकाऱ्यासारखं पडलेलं दिसेल. त्यामुळे जागे व्हा आणि जागेपणे जगायला शिका, मरायला नाही.